आज आषाढी एकादशी स्पेशल एकदम झटपट गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवूया, तेही कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता. तर इथे ना मी शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत. शेंगदाणे लो फ्लेमवरती छान खरपूस भाजायचे. त्यानंतर थंड झाल्यावरती ना त्यांची जितकी होईल तितकी साल काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि नंतर मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे. तर आपल्याला ना शेंगदाण्याचं जास्त बारीक कूट नाही करायचं आहे, तर अशा ह्या प्रकारे ना जाडसर शेंगदाणे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर ना त्यामध्ये चिरलेला गूळ छान मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधनं पल्स मोडवरती शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहे, ज्यामुळे ना कूट आपला चिकट बनणार नाही, एकदम असा सुट्टा सुट्टा बनेल. आणि जरी आपला कूट सुट्टा बनलेला आहे ना, तरी तुम्ही बघू शकता एकदम छान असा लाडू बनतोय. तर इथे मी कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा तूप वापरले नाही आहे. पण तुम्ही जर लहान मुलांसाठी हा लाडू बनवणार असाल ना, तर त्यामध्ये नक्की थोडंसं तूप घाला. तर मी इथे ना एक चमचाभर तूप गरम करून घेतलं आहे आणि त्यात घातलं आणि छान असे सगळे लाडू बनवून घेतले. तर मस्त आपले लाडू बनवून तयार.